तू रातसर बिंदा पुढे जा. मग हे आपण फोडूनच खाऊ म्हणलं पोटाला. याचं नियोजन चालू आहे शिंगणापूरचं. बाटल्या धरायला कोण नव्हतं. दिसते मग गणित नाही गणित त्या कुठे दोंड्या बरे एक ठरला होय ते बोके 1000 हत्ती चले बाजार 16 हां भाकर 7 गोविंदा मग काय करलं चल पुढे चल नाही नाही चल गोविंदा आता मी खांदा देणार हा आले बघा गोविंदा गोविंदा आले रामभक्त पलटणचे सर्व जाऊ पुल्या देवाकडे थोरला देव थोरला लेखायच की जरा टोचन दे दाजी चला हा समा पुढे तू माग हा शाल लागत नसते चल होय चल गोविंदा घेतो म्हणून जवळपास 1 मिनिटाचं शूट झालंय असंच पण गोविंदा काय कावडीकडे गेला नाही त्याला नंबरच लागणार लवकर कावडीला आला गेला बघा जवळ गेला आता त्याची मजा करा जाऊ दे लागला का नंबर हा गोविंदा हा नंबर हो का असं असते बऱ्याच दिवसाकून दिला का खांदा दाजे हात काढ तू दाजे हात काढ हो का गोविंदाला कसं पिळकाले वे हात काढ गोनू हात काढ तू ना आवडते राम बघताय गोनू सोड तू सोड हा सर का आता गोविंदा आता जेवणाच्या ठेप्या पुस्तक घेऊन जाणार आहे जेवणाच्या ठेपा लय लांब नाही 4 पोल आहे फक्त ही 4 पोल आहे ती काय सुद्धा होत ना गोविंदाला राम भक्त गोविंदा कट्टर गावातील एकमेव भक्त आणि केत चव्हाण आणि गोविंद सूर्यवंशी राम भक्त हा गोविंदा नवीन असल्यामुळे गोविंदाला फेकून द्यायला येत नाही कावड आता गणू कसा फेकून देते बघ तू थांबा आता मागड कोण येणार आहे दादा तुम्ही घेता आता बघा फेकून कसं असते कावड बघ ते गोविंदा इकडे बघ दादा घ्या गणू फेकून दे हा का अशी घ्यावी लागते कावड पोरं चेष्टात कधी कोणाचं तर खांदा बिंदा काढते ती आता मी घेतो हिजू मोबाईल हे आजकाल आता मागून पिळकाल द्यावा पण आवडा नाही हवाई खालून पाय फाकवाल ते यांचा 9-2 किलोमीटर जायचा नका द्या बस द्या हो का माऊली घेतलं ना अरे सगळं तुमचं तर हा व्यवस्थित घेतला का देवदासजी ना कावड त्या पुढे बावड्यामध्ये आहे आता जेवण आहे बघा गाला पुढे होता वडा
मंडळी. ओके. सांग बरं. हो मला आंघोळ घातल्या भर उन्हाळ्यात कोणची घरची सुद्धा भर दुपारी आंघोळ करत नाही हो मारायचं. हो मग कसं वाटतंय? छान वाटतंय, गारगार वाटतंय. गारगार. खरं तर यांना आंघोळ घातली पाहिजे. यांनी फार चांगली सेवा केली आहे आमची. त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आकाश तुला कसं वाटते? मला नंबर 1 वाटते. मला बाबाचा आभार आभार आभार. तुला कसं वाटते? तुम्हाला 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 कसं वाटते? थंडगार कुल कुल. दरवर्षी ते गाय असते खिल्लार गाय कुठे गेली की पण बाबो 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 तुम्हाला गाड्यावर न नेल्यामुळे तुम्हाला गाड्यावर न नेल्यामुळे मला चिडवा ती पोरं गाड्यावर नेला बरं मला मागटल्या व्हिडिओ मध्ये बघितलाच असतात. नाही व्हिडिओ नाही टाकत काय युट्यूबला बघितलंय. आपली फॅमिली मोठी आहे, फार मोठी आहे. तुम्हाला कसं वाटतंय? बाबू म्हणल्यावर लय गोड वाटतंय. हा लय गोड वाटतंय दादा का बघू द्या. तुला कसं वाटतंय? फायनली आता आम्ही निघालो बघा. इथलं झालंय आमचं. इथं पोहे केले होते, पोहे खाल्ले ते पोहे. सकाळपासून 4 नाश्ते झाले, 2 भात वरण. सकाळचा दालच्या भारी होता बघा. आपण आता कावडी परत निघाले. आज मी इतक्या दिवस जास्त काय कावडीसोबत नव्हतो कारण शूट करण्यासाठी पुढे मागं होतो. पण आजचा दिवस प्रॉपर कावडीसोबत घालवायचं असं ठरवलं. तर आता निघालो बघा आपण परत कावडीसोबत. आपण आता सध्या बावड्यात आलो बघा. ऊन फार लागाले, जीव दमाबील आला. आणि गावामध्ये काय आहे अशा तारामुळं जरा बेजारी होते, बरीच बेजारी व्हायले. पण पोरं पण कडू उन्हामुळं जरा जिकडे तिकडे पांगली ती थोडीच पोरायची आता कावडीकडे बी. गावामध्ये अशी बेजारी होत्या बघा. मंडप मारलेला असते, कुठं तारा असते, त्या लय बेजारी होत्या गावामध्ये. गावामध्ये आल्यावर तर कमी कमी सगळे लोक सोबत पाहिजे. बघा तार अडकली बघा. पावड्यामध्ये आला होता आपण. गावामध्ये अशी बेजारी असते बघा. तारा लय वायर खाली असते ती. हा फार बेजारी असते बघा गावात. त्यासाठी काय असते गावामध्ये आल्यानंतर जरा सगळी मंडळी सोबत लागते. काय म्हणता हरी भाऊ? असं उचलून घ्यावं लागते. गावात शिड काढायला येत नसते. शिड फक्त गावाच्या बाहेर केल्यावर काढायला येते. आमच्या मामाचा पाय दुखायला वाटतं. मामा पाय दुखायला नाही बाबा. हा नाही पाय दुकाना काय दुकानामध्ये हा काय नाही शांत आहे वातावरण. मला एकानं म्हणलं की तुम्हाला बी होईना गेले आता. काय नाही. कोण म्हणे? म्हणलं तुमच्या मित्रांना. तारा हो का लय लय तारा खाली येते. अशी खोबर मिठी सरळ झाले. अशी खोबर मिठी घालून जाऊ दे रात्री बघा. आपल्या घरी आपल्याला नाश्ता बघा
बरोबर सोडलंय आपण तर कावडे येते आता नारायण महाराज बसली ती आप्पा बसली ती शंभू काय गाडीवरच आला नारायण महाराज गाडीवर आहे ती तर आपण बसू आपल्या आसनावर हे आसन आपलं दरवर्षीच असते ह्या आसनावर आपण दरवर्षी स्थान आपण होता आणि यावर्षी पण दरवर्षीप्रमाणे ह्या स्थानावर आपण स्थानापन केलं आहे काय म्हणता दाजी कावडा आली हा नाट्यपणे करायचं आता काय बोला काय करायला म्हणावं काय करायला पाटलाचा जावाई किती वर्ष झाली येतो तुम्ही कावडीला 40-45 वर्ष झाली. किती जणांचं 5 वर्ष गाडीवर आलो 10-15 वर्ष खांदा देऊन आलतो करते चालायचं लेकरावर त्याचं काय दाजीचं एकच म्हणणं असतं, सांभाळून घ्यावं पोरं, लागतं. कुत्ते बोके हजार हत्ती चले बाजार खरं का नाही सांभाळून घ्यावं लागतं एखादा बाच्यासारखी आगाव असते ती. हा गास काय केलं दाजी आम्ही आगावपणा घो 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 हा, बोला साहेब हा. हर हर महादेव आता एक पाळणा म्हणणार 1 2 3 स्टार्ट आया बायानो करू नका कालवा गे दादा इकडे तोंड करा तुम्ही दादा इकडे तोंड करा ए बाळाचे करू नका कालवा गे रडतो परशुराम पाळणा हलवा गे बस म्हातार कदर करा पावड्यातून निघाला बघा आता आपण पुढे फोंडशिरसच्या रस्त्यानं कारण आपला जो मुक्काम आहे तो फोंडशिरसमध्ये संध्याकाळचा त्या अलीकडे एक ठिकाणी जेवण आहे भावाबाची वाटतं पुढे आता तिकडे निघाला बघा आपण बाकीची पोरं काय जेवायला आली नव्हती नाश्त्याला आपली तिथे पुढे बालुमाने बी पुढे जेवून थांबला बघा जेवून थांबला बालुमाने काय करा तो पुढे होय बरोबर काय करा आता पुढे येऊन हा हा काही बघता आलते आमच्या वाढवलं नव्हती तुम्ही बघितलं असाल एक तर लवकर येत नाही ते आल्यावर लवकर सोडत नाही ते मग कावड बावड्याच्या पुढे एक आता 6 किलोमीटर आले कावडीसोबत बा 1 2 3 4 5 6 7 8 9 मेघ अशी 10 माणसं बघा आता बघू शेवटपुस तर किती जण राहते ती आजचा टप्पा सगळ्यात मोठा टप्पा आहे भाऊभाऊच्या वाटणीतले ताप होते कोणाचं बी सगळंच होते ना मामा होतोय ताप हो अशा प्रकारे कावड जाते फेरा पळणं जोड्याला होती ती ही दोघं फरलांग मामा फरलांग म्हणते ती फरलांग म्हणजे किती ह्या दगडापासून हां खरे खरं म्हणजे फरलांग म्हणजे तरी अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर पाऊण किलोमीटर पाऊन होईल का बरं फरलांग जुनी माणसं म्हणजे ती आम्ही 4 फरलांग नेत होतो आता ही दगड आला का हां ठरलं ही हा. त्या पुढचं दगड माहिती आहे. म्हणजे ह्या नारळा झाडापासून त्या नारळाच्या टोकापासून फरलांग असे म्हणते ते ह्या कुटगोंड्यापासून त्या कुटगोंड्यापर्यंत एक फरलांग असा आमचा मामा आधी मामा किती फरलांग नेत होतो गणित नाही गणित म्हणजे मामाला उजळणी येत नाही त्यामुळे माहित नाही पण मामाला नेत होतो 40 किलोमीटर कावड नेले तिने शेड लावून शीड लावून नेणं आता तर शक्य नाही आधीची पिढी जी होती ती रटाडून खात होती मेन पुंडेग्राउंड नेली आणि आता ही सगळी एरियावरची पिढी आहे हा रासायनिक खत हा काय झालं गोविंदा आता आवड रामाजी गोमाजीच्या 4 किलोमीटर अलीकडे अजून ऊन लय लागाले रा लय बेकार ऊन लागाले
पाणी प्यायचं आहे घरी मामा पाणी पिऊ की पाणी पिऊ पोहे पाणी ती टेकू जरा इथे थांबा जरा पाणी पिऊ ऊन लय लागाले हे उतरावं लागतं उतरावं लाग की नाही तहान पाणी प्यायसाठी लय लांब जायचं नका नेरड ओढते काय झालं दाजी किती झाला टाइम 2 वाजले त्या लय ऊन लागाले म्हणून गोविंदा म्हणालता गोविंदा कुठे गेला गोविंदा रस पाचतो म्हणालता कुठे गेला झाडा कधी गेला पण ते काय पाणी होते उन्हानं त्याच्यामुळं म्हणलं नको पाणी प्यायला एक गोट लय बी पाणी प्यायला का पोटात ढवळते परत तापते कना दादा का म्हणता तुमचं म्हणणं काय नाही चला प्रवास हां ताण लागते सर का खाल्यावर गो गोड पार्वती पते हर हर महादेव जय महाराष्ट्र मित्रांनो आम्ही पायीवारी उंडरगाव ते शिखर शिंगणापूर निघालो बघा आज आमचा चालत जायचा दिवस 4था आहे आम्ही सकाळी टेंभूर निघून निघाला आजचा मुक्काम आमचा फंक्शनमध्ये आणि आमची कावड यात्रा चालू आहे बघा अशा प्रकारे आमची कावड असते आणि ही कावड जाते शिखर शिंगणापूरला 5व्या दिवशी बोला हर 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 महादेव भगत राजाचं आतुलचा एक नवस आहे 2 किलोमीटर आतून एकटा कावडने आला काय म्हणून आहे बोलू हा हा महाराजातर्फे नाही गोविंद हां गोविंद नामदेव सूर्यवंशी उंडरगाव उद्योजक विदभट्टी राम भक्त मोदी भक्त शिवभक्त त्या ह्याचे इटभट्टीचे सर्व त्यांच्यातर्फे 2.25 म्हणजे असं 5 लिटर स्प्राईट आलेला आहे त्याबद्दल धन्यवाद शंभू महादेव त्यांचं कल्याण करो त्यांच्या इटा ह्यांच्यापेक्षा जास्त हो सगळे पोरं स्प्राईट प्यायला गोविंदा कुठे गेला पण कुठे गोविंदा आम्हा सगळ्यांना थंड पाजल्याबद्दल तुमचे मनापासून आभार नाही कसं आहे काही जण बॅगा सुद्धा म्हणजे जड वाटाल त्या काही जणांना पण तुम्ही थंड पाजल्याबद्दल आभारी आहे तुमचा रामाजी गोमाजीचं म्हणजे मंदिराचा काय इतिहास आहे ते 2 भाऊ होती म्हणून हां तेव्हा मटर गेली शिखर दिसते मग संपलं दोन्ही बागाच्या मधून जायला येते बघा सगळे निघत असते थांब त्यांना जाऊ द्या कावडी संघ सध्या एवढे लोक कोण द्याला एकटं आतूर एकटा खांदा त्याला काय नवस आहे की आतुलचा पण जीव बी असेल तर पूर्ण होईल शंभू का म्हणणार होईल ना तुझं काय दुकान आहे शंभू काहीच गाडीवर तुझ्यामुळं बाटल्या धरायला कोण नव्हतं कावड्या आले तर बघा आपण परत बोरवाडीमध्ये आपलं जेवणाचा कार्यक्रम असतोय तिच्या घराचं बांधकाम पण चालू दिसणार आहे नवीन बांधकाम करायला ते याने केऱ्याचं नियोजन कसं असते बघा गाई किती दाजी येते दाजी गाई किती येते 16 हां भाकर 7 यांना बघा दाव बांधायला इथं बरंच आहे इथं म्हणजे परत मुक्तच असते त्या वाटतं आता सध्या बांधून आहे त्या म्हणजे एकच माणूस बघा इथं वैरण कातराला आहे वैरणीला मोप 2-4 ट्रॅक्टर आहे ती वैरण आणायला वैरण परत ह्याला टाकायची वाटतं वैरण खाल्ल्यानंतर परत सुटते ती प्रत्येक ठिकाणी क्वाक आहे ती धार काढण्यासाठी इथं मशीन आहे हो का दूध काढायचे लाईट गेली तर इंजन पण आहे आणि मोटर पण आहे बघा तिथं वॉल दिसायला
वॉल असा जोडून त्याला अटॅच केलेला आहे. एक माणूस वैरण कट करायला. कोणाचाही कोटा आहे ना, काहीच्या कोट्यावर बघ बघा किती भारी आहे ती. बघा बदक. मामा राम राम. किती दूध देते त्या म्हशी गाई? हा 3 कॅन्ड. टोटल किती गाय आहे त्या? किती गाय आहे त्या? 35. रोज दूध किती 40 लिटर जाते का 60 लिटर? 100. ह्याला किती सांभाळ, किती एकटं सांभाळत आहो का? किती? 2-4. मालक बघ किती का? हा का नाव का पाहिजे? हे विजय वरणाचं भर आणि तिकडे चल. बागत बसली माणसं. जा तिकडे. चपाती. अरे जा जेवायला बसली ती. गोविंद भाऊ काय आणायचं आता? तिथून परत आपल्याला फोनशिरसला जायचं आहे. तर आपण काय करावं, जिलेबी घ्यावी. दादा जिलेबी द्या इकडं. सोडा वाढतो. इथं बाकीची जेवायला बसली सगळी. ए सारखं जरा काय आणायचं महाराज? काय आणायचं? का पाहिजे? बजरंग दल पाणी यालय. येशू काय पाहिजे बेटा? पाणी येईल. महाराज काय पाहिजे? खिरा बेटे का पाहिजे? भाताला नाका वाट मी बघितलाय. जिलेबी घेऊन जायला होता इकडे जागा बांधकाम काढल्यामुळे काय झाले, जागा काय जरा भेटला नाही लोकांना. मग इकडे जिथं बसली होती बागत तिथंच जेवायला बसली. मग त्यांना आपण आता जेवायला वाढायला तिकडंच. जिलेबी गोड पाहिजे? हॅलो बटाटा नाही काय? घ्या इकडे जिलेबी घ्या. तू हॅलो जिलेबी घे. भाऊजी चप्पल काढून वाडा घेऊ. अरे पायाला टोचा बी लावले. तिकडे काय बसली ती नको, इकडे काय जण बसली ती. होड्या घे एक जिलेबी. घेऊन जा जिलेबी. घे जिलेबी. घे जिलेबी. घे आपा जिलेबी. घे बाप्पा किती घ्यायचं तेवढं घे जिलेबी. घे म्हणे दोन्ही करावं लागते रे. मग काय तर जळणारे डझन व्हायला त्या. साईड का ह्याला गोविंद महाराज आम्ही जिलेबी घेतलो. घ्या घ्या. कुठं आहे? पण्याला दे एक. पण्याला दे एक. घे पण धर रे ऋषा धर. जिलेबी घेतलो बाबा. मग धर म्हणलं तुला त्याने घेतले तर. बाया जिलेबी घे. हर 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 महादेव. जिलेबी इकडे. जिलेबी गोविंदा. जिलेबी अभिषेक. नका जिलेबी. जेवणामध्ये मेन्यू आहे बघा.
जवसाची चटणी, भात, चपाती आणि बटाट्याची भाजी. एक नंबर चटणी आहे बघा. नका मला मीठ विश्वनाथ आणि लॅप्से पण आहे. लॅप्से मला बी नका बाहेर. आठवड्यामध्ये त्या घरचं जेवण झाले. आता इथं चहा किंवा सरबत असते. आता इथं आला बघा आपण. तर इथून जायचं आपल्याला फोंडशिरसला. उद्याच्याला आपण ह्या टायमाला शिखरावर राहतो बघा. शिखराच्या जवळपास म्हणजे तवर तर पुष्कर तलावमध्ये राहतो आपण. महाराजाला दिवसभर बोलणं झालं नाही. नमस्कार महाराज. नमस्कार. कुठलं आपण? आपण कुठलं? शिंगणापूरचं. हां तिथे गेलं आम्हाला डायरेक्ट दर्शन बाहेर व्हायचं गेटच्या गेटच्या बाहेर तळ्यापाशी. पास काढला होता आम्ही काल त्या दिवशी. ती आम्हाला विचारायचं असं महाराज म्हणाल ते. चहाचं नियोजन चालू आहे. 4चा 5चा चहा एक, गुळाचा चहा नंबर एक अतिउत्तम स्वाद. आमची त्यासाठी कावडीला नारळ ठेवलं होतं. अनिकेत भाऊला चक्कर यायला म्हणून अनिकेत भाऊ नारळ फोडून खायला. अनिकेत कशाने खायला बेटा नारळ फोडून? ही नारळ जे आहे ते गाडीला लय वजन हालतं. मग हे आपण फोडूनच खाऊ म्हणलं पोटाला. मग वजन लोकांना बेजार नको. अगोदर बघा की ह्या नदीतून आम्हाला बोटीनं जावं लागत होतं. सध्या काय जायची गरज लागली नसती कारण नदीत पाणी नाही. पण आता ब्रिजचं काम झालं आहे. गेल्या वर्षी काम चालू होतं. इकडे कामं लवकर होती. तिकडे शरद पवार जिंदाबाद. हां इथं रस्त्याचं काम टकाटक झालं. जवळपास 2 वर्षात पूल बांधला आहे बघा. ही आधी इथून बोटीनं जावं लागतं. काय म्हणता महाराज कसं जावं लागत होतं आधी? जावं लागत होतं पहिले. पैसे घेत होतं का त्यानं? हो किती रुपये घेत होतं? फेरायला 100 रुपये घेते. आणि विशेष म्हणजे ह्या नदीतून कोणाची डेअरिंग होत नव्हती. पण एकटा इसवनात कुठे गेला? येशू पोहत गेला होता तिकडं. ह्या नदी बघा. नदीचं पात्र किती मोठं आहे बघा. आणि ह्या नदीच्या पात्रातून ह्या कडून या कडेला इसवनात सूर्यवंशी पोहत गेला होता बघा. खरं का नाही सोन्या? आता फोंडशिरस राहिले इथून जवळपास एक 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर जायचं आपल्याला. 10 किलोमीटरमध्ये एक नाश्ता आणि एक चहा आहे. त्याच्यानंतर आपला मुक्काम आहे बघा. कावडेले जनावर भ्यालती काय बी व्हायला वाटे नाही. घेऊन म्हणून आपले गद्दार कुत्रे. एक हिरा नावाचा आणि एक बाल नावाचा. काय माझ्या मलाच बुकते ती. तुझं खाती ती का पण? तू रातसर बिंदा पुढे जा. आता आपण आला बघा फोंडशिरसच्या अलीकडे एक 4 किलोमीटर अलीकडे आहे. इथं आपल्याला नाश्ता असते. यंदा काय जेवण लय व्हायला ते म्हणून त्यांनी मट्टा दिला बा. तुला कसा आहे मट्टा? होय. ए कोंबडी चावती काय आता? मग काय तर पेराच का? आपण मट्टा पितोय. दिवसभर मट्टा प्यायला नव्हता. रात्री कोशिंबीर होती. मस्त लागायला बा.
गौरी गुमरा आरती चालू झाली आहे बघा आमची. आजच्या जेवणाचा मेन्यू आहे बघा. भात, शिरा, कोशिंबीर आणि मिक्स व्हेज 4 आयटम आहे ते. आणि पाणी पण आहे सोबत. घेतलं का नाही मोरे? दुखाच कमी झालं का नाही? होय. ज्ञानमुद्राय कृष्णाय नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धं गोपालनंदन. वेळ लागाल पार्थो वैश्यसुते. तुला घ्यायचं सर. यशा का पाहिजे? पाणी, चपाती नाही. काय करा रे? काय मामा पुढे गेलता बाळा. आकाश ठीक आहे बाळा. किती देऊ? बास काढून देऊ. आकाश काय पाहिजे? जय श्रीराम. जय शिवसेना. राम राम दाजी. चेष्टा जे कारणी देह माझा वदावा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा.
गमू पंत अनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ बोला पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय हर 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 महादेव भगत राजाचं हार बोलो. कसं आपा कसं वाटलं श्लोक लय हाल आलतं का नाही पण आवाज लय भारी आहे पण कडूचा आवाज लय भारी आहे.